मित्रांनो, मराठी बिग बॉस हा आपल्या सर्वांना खूप आवडतो. चला मग या मराठी बिग बॉसची काही अपडेट बघूया. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे अरबाज हा जान्हवीला सांगत असतो की तू सूरजला आणि घनश्यामला या दोघांनाही राखी पाहान. तर जान्हवी म्हणत असते, मला सध्या तरी सूरजशी काहीही बोलायचं नाही आहे, त्यामुळे मी सूरजला राखी नाही बांधणार. आणि घनश्यामचं जर सांगायचं झालं तर घनश्यामला मी तर काहीतरी बोलू शकते, त्यामुळे मी घनश्यामला राखी नाही बांधू शकत असं ती एक्झाम्पल देत असते आणि दोघांनाही राखी बांधण्यासाठी नकार देत असते. तर इकडे अरबाज हा जान्हवीला सांगत असतो की ती सूरजला आणि घनश्यामला दोघांनाही राखी बांध म्हणून. पण जान्हवी मात्र तयार होत नसते आणि जान्हवी ही खिचडी बनवत असते. तर लगेच बिग बॉस म्हणत असतात, जान्हवी तुम्ही काय बनवत आहात? तर जान्हवी म्हणत असते, बिग बॉस मी खिचडी बनवत आहे. तर लगेच बिग बॉस म्हणत असतात, जान्हवी तुम्ही खिचडी इकडे जेवणही बनवता येतं वाटतं. तर लगेच सर्वच जण हसायला लागतात आणि टीम ए मधले तर सर्वच जण हसू लागतात. तर सूरजही तिथेच बसलेला असतो. सूरजला जर तुम्ही सपोर्ट करत असाल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तर इकडे टीम बी मधले सर्वच जण हसू लागतात. तर इकडे जान्हवीसुद्धा हसू लागते आणि म्हणत असते, हो बिग बॉस मी खिचडी बनवत आहे, खायची का? तर बिग बॉस म्हणत असतात, मला वाटलं इकडे तर जान्हवी बिग बॉसला म्हणत असते, बिग बॉस इथे दोन्हीही गोष्टी शिजतात, जेवणही शिजतं आणि प्लॅनही शिजतात, एक तीर से दोन निशाण असं म्हणत असते, हसू लागते. तर बिग बॉस म्हणत असतात, बघूयात आता शिजलेल्या प्लॅन्सचं काय परिणाम होतो ते. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? जान्हवी ही सूरजला राखी बांधण्याच्या लायकीची आहे का? हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जान्हवी ही सूरजला राखी बांधेल का किंवा घनश्यामला राखी बांधेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन